हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, अशी सुरुवात झालेली आपली गुरुचरित्र पारायणाची आणि जो दिवस होता तो म्हणजे 7वा तो दिवस आला होता. तर बघा, रात्री अशी मी छान भाजीची तयारी वगैरे सर्व भाज्या अशा स्वच्छ धुवून वगैरे कट करून ठेवल्या होत्या, काही ज्या जमतात तेवढ्या. आणि रवा हे वाजून घेतलेला आहे आणि जे डब्बा मला उद्या न्यायचा आहे ना प्रसाद घालून, तर तो डब्बा वगैरे घासून ठेवलेला आहे. सर्व भांडी स्वच्छ करून ठेवलेले आहेत. म्हटलं आता उद्या सकाळी ना आपली घाई होणार नाही म्हणून छान असं तूप टाकून छान रवा इथे भाजून घेतला, जेणेकरून सकाळी घाई होणार नाही म्हणून. आणि ज्या भाज्या मला वापरायच्या होत्या मसाले भातासाठी त्या, तर सकाळी बघा 4 वाजता असं 4 सव्वा 4च्या दरम्यान मी अशी उठले. आणि उठल्यानंतर बाकीचे जे कामं, भांडे लावणं म्हणा, झाडझूड, बाहेरचं पाणी टाकून पुसणं वगैरे हे सर्व होईपर्यंत, आंघोळ होईपर्यंत माझे 5 वाजले होते. तर आता मी इथे ना लगेचच स्वयंपाकाला लागले, म्हणजे जो मसाले भात मला घेऊन जायचा होता त्यासाठी. बघा, आत्ता फ्लावर आणि शिमला मिरची वगैरे इथं मी स्वच्छ अशी धुवून वगैरे घेतली आहे. शिमला मिरची कट केली, टोमॅटो, बटाटा असं कट करून घेतला, मसाले थोडेसे काढले. आणि इथे ना 1 किलोच्या प्रत्येकाला आम्हाला ना मसाले भात घेऊन यायला सांगितलं होतं. आणि इथे शिरा एक अर्धा किलोचा असा. तर बघा, इथे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले आणि आता इथं फोडणी द्यायची माझी तयारी चालू होती बरं का. तर कुकरमध्ये इथं टाकलं मी असं तेल टाकलं आणि खडे मसाले टाकले, छान असं परतून घेतलं. आणि त्यानंतर मग ह्या ज्या कट केलेल्या भाज्या होत्या, रात्रीच मी फ्लावर आणि घेवडा स्वच्छ असं निवडून ठेवला होता, कोथिंबीर पण निवडून ठेवली होती, तुम्हाला मी दाखवलंच होतं, कढीपत्ता वगैरे हे सर्व. आणि ज्या भाज्या सकाळी कट करायच्या होत्या म्हणजे टोमॅटो, शिमला मिरची वगैरे, तर ते कट केल्या. आणि बटाटा स्वच्छ कट करून धुवून घेतला आणि छान असं पाणी ह्या तेलामध्ये ना ह्या भाज्या परतून घेतल्या. आणि याच्यामध्ये मसाले मी काय वापरले आहेत ते सांगते. हळद, लाल तिखट वापरलेलं आहे, तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आणि इथे मी किचन किंग मसाला वापरला आणि धणे पावडर वापरलेला आहे. बाकीचे दुसरे कुठले मसाले मी वापरलेले नाहीत. छान असं परतून घेतल्याच्यानंतर मीठ टाकून दिलं त्यामध्येच. आणि तांदूळ तर स्वच्छ धुवून ठेवलेलेच होते. मला शंका होती की 1 किलोचं याच्यामध्ये होईल की नाही, पण नंतर तांदूळ टाकल्यानंतर अंदाज येतोच ना आपल्याला. तर 5 लिटरचं कुकर होणारच होतं, पण वाटत होतं तरी पण मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतले, छान असं परतून घेतलं. आणि मग पाणी टाकून घेतलं आणि म्हटलं आता एक उकळी येऊ द्यावी आणि नंतर आपण कुकरचं झाकण बंद करूयात. पण मला वाटत होतं इंडक्शनवर होईल की नाही, एवढा मोठा असं म्हणजे कुकर भरून पूर्ण होणार होतं भात आपला हा मसाले भात, तर शंकाच वाटत होती. मग छान असं उकळी येऊ दिली आणि 2-3 वेळा असं छान हलवून घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं नको, आता आपण गॅसवरतीच ठेवू. आणि अहोंना पण जायचं होतं म्हणून तिकडे चहाची तयारीही चालू होती, गॅसवर चहा ठेवला होता. मग लगेच चहा काढून घेतला आणि तिकडे इंडक्शनवरचं काढलं आणि गॅसवरती कुकर ठेवून दिलं. 1 शिट्टी होईपर्यंत गॅस थोडा फुल ठेवला, नंतर मीडियम गॅसवरती आपलं कुकर होत होतं तिकडे. आणि बघा, तोपर्यंत इकडे रवा घेतला मी आणि इंडक्शनवरनं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं बरं का, शिऱ्यासाठी. म्हटलं तर तिकडे पाणी उकळतं आणि कुकर होतं, तोपर्यंत आपण बाहेरचं पुसून झालेलंच होतं, तर छान अशी रांगोळी काढून घेऊयात. रांगोळी काढली. त्यानंतर बघा, इथे ना 6 वाजले होते. असं सकाळचा व्ह्यू होता, पक्ष्यांचा आवाज खूप छान पॉझिटिव्ह वाटत होतं मला. आणि अशीच सुरुवात माझी झालेली होती सकाळची. आणि तर बघा, इथं आता ना मी 3 केळी कट करून घेतले आहेत, पिकलेली केळी कट करून घेतले. आणि ड्रायफ्रूट्स आणि म्हणजे बदाम आणि काजू हे असे फोडून घेतले, थोडेसे ओबडधोबड. आणि इथं विलायची पावडर ही विलायची पावडर वाटून घेतली. आणि साखर, म्हणजे जेवढा रवा आहे तेवढीच साखर आपल्याला लागणार आहे. तर बघा, इथं पाणी पण उकळलेलं आहे आता. आणि आता त्या कढईमध्ये ना इथे मी एक वाटी तूप टाकलं आहे. तूप टाकून छान असं तूप मेल्ट होईपर्यंत ना ठेवलं. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स होते ना ते टाकले. माझ्याकडे हे 2 ड्रायफ्रूट्स होते, तुमच्याकडे आणखीन काही असतील तर तेही तुम्ही टाका. आणि हे ड्रायफ्रूट्स मी चांगले तुपामध्ये परतून घेतले. आणि परतून घेतल्याच्यानंतर मग आपल्याला ही केळी पण त्याच्यामध्ये परतून घ्यायची होती. तर थोडंसं परतल्याच्यानंतर बघा, आता इथे ना मी काढून घेणार होते, जास्त लालसर पण करायचं नव्हतं. परत आणखीन आपल्या शिऱ्यामध्ये ते पकणारच आहे ना, म्हणून थोडंसं लालसर, थोडंसं किंचितचं कलर चेंज आणि थोडे असे कुरकुरीत होतात तेव्हा काढून घ्यायचे असे तुपामधून. तुम्ही पाहू शकता इथे काढता काढता लास्टचं थोडंसं लालसर झालेलं होतं, आणि 1-2 ठीक आहे. आणि आत्ता ना हे केळी ना याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची बरं का. म्हणजे जास्त पिकलेली असेल तर खूप वेळ नाही लागत, थोडीशी कच्ची असेल तर थोडासा वेळ लागतो. असं छान तुपामध्ये आपली केळी एकदम मऊसर होऊन द्यायची. आणि त्यानंतर मग याच्यामध्येच
जाणार आहे तो म्हणजे भाजलेला रवा. आणि हा रवा ना गरम होईपर्यंत छान असा याच्यामध्ये या तुपामध्ये या केळीसोबतच असा परतून घ्यायचा, कारण सकाळी आपली घाई होणार होती म्हणून मी रात्री भाजून ठेवला होता. तुम्ही जर सकाळी जास्त घाई नसेल तुम्हाला आणि सकाळीच करू शकत असाल तर सकाळीच रवा पण भाजा, कारण लगेचच गरम असतो रवा आणि आणखीन छान होतो. तर अशा प्रकारे मी शिरा बनवत आहे. छान असं याच्यामध्ये परतून घेतल्याच्यानंतर आपला रवा छान गरम झाला, त्याच्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले नंतर, आणि इकडे पाणी उकळायला ठेवलेलंच होतं. ते पाणी आता यामध्ये मी टाकून घेणार आहोत, ते लागेल तसं. तर आपला जेवढा रवा आहे ना तिप्पट पाणी वापरायचं आहे आपल्याला, अर्धा किलो. तर मी कुकरच्या डब्यात मोजून पाहिलं होतं, अर्धा डब्बा माझा रवा होता. तर इथे मी ज्या डब्यापर्यंत पाणी रवा होता त्या डब्याने तेवढ्याच प्रमाणात 3 पट इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला ना हळूहळू पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे, मीडियमपेक्षाही कमी ठेवला तरी चालेल. छान असं परतून घेतल्याच्या नंतर बघा याच्यामध्ये जाणार होती ती म्हणजे साखर हे मध्ये छान परतून घेतली. आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, आपल्याला वाटतं की गुठळ्या वगैरे झाल्या की काय, पण असं होत नाही. छान मस्त फिरवून घ्यायचं, छान एकदम फेटून घ्यायचं. मग त्यामध्येच टाकायची वेलायची पावडर, म्हणजे कसं सगळीकडं मिक्स होईल. आणि त्यानंतर छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर आणखीन इथे मी 4 चमचे इथे तूप वापरलेलं आहे. जेवढं तूप टाकाल तेवढं छान आपला मोकळा छान असा शिरा होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. एकदम झाला की नाही सत्यनारायणच्या प्रसादाला आपण जसा बनवतो तसा. आता आपल्या स्वामी महाराजांचा नैवेद्य म्हटलं आणि सर्व प्रसाद म्हटलं की एवढं तर करायलाच लागेल ना. मग आपण असं सर्व बनवून घेतलं, थोडा वेळ असं झाकून ठेवलं होतं. त्यानंतर कुकरचं झाकणही पडलं आणि मग आता म्हटलं आता डब्बे भरून घेऊयात, म्हणजे आपण थोडंसं गार होईल पूजा करेपर्यंत. मग असं हे भरून ठेवलं आणि सुंदर अशी आपली देवपूजा इथे मी करून घेतली. स्वामी महाराजांचा फोटो वगैरे पुसून घेतला, स्वामी महाराजांची पूजा करून घेतली, देवपूजाही झाली. आणि आत्ता पुढचं करायचं होतं ते म्हणजे तुम्ही दर्शन घ्या आपल्या स्वामी महाराजांचं. मग आपलं आत्ता होतं ते म्हणजे पुढचं माझं तुळशीचं पूजा आणि सूर्यनारायण देव तर थोडेसे यायला आणखी लेटच होता. तोपर्यंत माझी पूजा वगैरे आवरून घेतली बरं का. त्यांनी वेळेतच येतात, पण मी थोडी लवकर जायचं होतं मला, म्हणून 6:45ला आम्हाला तिथं पोहोचायला सांगितलं होतं. म्हणजे सूर्यनारायण देव आलेलेच असतील कदाचित, मी एवढं काही लक्ष केले नाही. 6 वाजताच येतात, कधी 7 वाजता येतात. मग छान अशी तुळशीची पूजा केली आणि बाहेरची ही अशी रांगोळी वगैरे काढून घेतली होती, पूजा केली उंबऱ्याची ही अशी बघा. सकाळी वेळ होता ना कुकर होईपर्यंत, तर अशी सुंदर रांगोळी काढून घेतली होती बरं का. त्यानंतर आपले डबे थोडेसे म्हणजे गार झालेले होते. आता तुळशीपत्र ठेवलं प्रत्येक डब्यामध्ये एक आपल्या स्वामी महाराजांचा नैवेद्य आहे म्हणून. आणि मग असा डब्बा पॅक करून घेतला आणि आपलं जे देवाचं साहित्य वगैरे आपलं रोजच लागतं, तुळशीपत्र, फुलं, पाणी भरून बॉटल, हे सर्व घेतलं. आणि आता माझं स्वतःचंही आवरलं आणि घरचं सर्व आवरून आता मी निघाले आहे बघा जाण्यासाठी. तिथं 6:45ला पोहोचायचं होतं, लास्टचा दिवस असल्यामुळे लवकर वाचन संपवून आरती वगैरे सर्व होणार होतं. तर आम्ही इथे पोहोचलो आणि इथं पोहोचल्याच्यानंतर बघा बाहेरच अशा औदुंबराची इथे अशी रांगोळी काढलेली होती. आणि इथं एक पायावर पाणी घेतलं, औदुंबरचे 1-2 प्रदक्षिणा घेतल्या. आणि त्यानंतर बघा आतमध्ये आलो, इथं सर्वजण येत होते, सर्वांची घाई चाललेली होती, सर्वांनी प्रसाद आणलेला सगळे काढून घेत होते. त्यानंतर आतमध्ये आल्या आणि ग्रंथपूजन आपल्या जागेवर बसून ग्रंथपूजन करून घेतलं. त्यानंतर नारळ ठेवायचं होतं, खडीसाखर, नारळ, दक्षिणा जे ठेवायचं आहे ते सर्वांना ठेवायचं होतं, ते काढून घेतलं. त्यानंतर बघा वाचन वगैरे आपलं झालं. मग इथं जे नामस्मरण चालू होतं, मग आम्ही लास्टच्या दिवशी म्हणून आज सर्वांनी फोटोज वगैरे क्लिक केले. त्यानंतर बघा इथं ना प्रत्येकाने शिरा आणलेला होता ना, असे छोट्या छोट्या द्रोणमध्ये सर्वांना ते भरून देत होते, कारण प्रत्येक पोतीवरती ना असं ते प्रसाद शिऱ्याचा ठेवणारच होते, म्हणून सर्वांना हे असं भरून चाललेलं होतं ठेवणं. त्यानंतर बघा वेळ होता आरतीला, म्हणून मग बाहेर यज्ञकंकण हे बांधायचं होतं सर्वांना. तर इथे 2 जणी बसलेल्या होत्या आणि तो मंत्र म्हणून सर्वांना हे यज्ञकंकण बांधत होते. मग सर्वांना यज्ञकंकण बांधत होते, मीही स्वतः बांधून घेतलं. खरंच यज्ञकंकण हे हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता, कारण मी ना पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायणाला बसले, हे तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा त्यानंतर आरतीची वेळ झाली, आतमध्ये आलो, नामस्मरण वगैरे झाल्यानंतर आरतीची वेळ झाली. आणि ज्या माझ्यासोबत होत्या माझ्या गाववाल्या, तर त्यांची आज आरती होती. म्हणजे मला आरतीसाठी त्या ताईंनी विचारलं होतं, पण आव्हांना जायचं होतं, आज ऑर्डर्स घेऊन बाहेर गावी जायचं होतं 2 दिवसासाठी, आणि त्यांचं ते 8 दिवसापासून ठरलेलंच होतं. जेव्हा ताईने स्वतःहून मला
विचारलं होतं ना आरतीसाठी, मला खूप छान वाटलं होतं. पण काय करणार, काही प्रोग्राम अगोदरच फिक्स झालेले असतात ना, त्यांना ऑर्डर द्यायची होती, त्यामुळे ते गेले. म्हणून मग ह्यांना आरतीचा मान दिला. चला म्हटलं तुम्ही करा. त्यानंतर बघा सुंदर अशी आरती झाली आणि सर्व नैवेद्यावरचे ताट वगैरे झाकण काढलं, कारण स्वामी महाराजांना हे सर्व नैवेद्य आरतीच्या वेळेला दाखवले. आपली अन्नपूर्णा मातेची आरती, पूर्ण आरती म्हणजे वैभवलक्ष्मीची मातेची आरती, तीही तुम्ही पाहिली. ती आरती झाली. सर्व आरती झाल्यानंतर इकडची ही आरती झाली आणि खूप छान सगळं असं हे मंदिर ना, वैभवलक्ष्मी मातेचे मंदिर हे सर्व फुलून निघालं होतं. सकाळच्या बॅचचे, दुपारच्या बॅचचे सगळे एकत्र आलेले होते. सर्वांनी भरभरून असा हा प्रसाद आणला होता, महाप्रसाद सगळ्यांसाठीच. म्हणजे इथंच सर्वांनी ही मांदियाळी करायची होती आणि हा प्रसाद खाऊन घ्यायचा होता. तर बघा एवढं सगळेजण आले होते. खूप छान वाटत होतं. हा उत्सव खूप मस्त वाटत होता. आणि बाहेर मग आलो आम्ही नंतर. अशी छान स्वामी महाराजांची रांगोळी काढली होती बरं का. आणि ज्यांचं हे वैभवलक्ष्मी माता मंदिर आहे त्या अण्णांचं ना, त्यांच्यात स्वतः त्यांनी ना सर्व जेवढ्या बायका पारायणाला बसलेल्या आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांनी ओटी ठेवली होती. प्रत्येक सुवासिनीला त्यांनी ना हे ओटी देत होत्या. ते पॅक करूनच आणल्या होत्या. सर्वांना ते ब्लाऊज पीस ओटीचं वगैरे सर्व देत होत्या. खूप छान वाटलं. आणि म्हणजे त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि प्रत्येक स्त्रीला ते देत होते. त्यानंतर बघा असं लाईननी सर्वांनी असं तिथंच जे आपण आणलेलं होतं सर्व सेवेकरी एकमेकांना देत होते. भात म्हणा, मसाले भात, कढी कोणी आणली होती, असं सर्वांना देत होते. शिऱ्याचा प्रसाद सर्वांनी तिथंच ग्रहण केला. आणि मग इथलं आतमधली सगळ्यांनी मिळून साफसफाई केली. सतरंजा वगैरे फडकून घेतल्या, झाडून घेतलं, सर्वांनी ग्रंथ आपापले उचलून घेतले. त्यानंतर मग इथे देवीचे काही गाणे घेतले असे वैभवलक्ष्मी मातेसमोर. आणि त्यानंतर मग काही गाणे घेतल्याच्यानंतर देवीचे सुंदर असे गाणे झाले. सर्वांचं खाणं वगैरे झालं. एक छोटीशी मुलगी होती, खूप छान डान्स करत होती. खूप छान वाटतं. बऱ्याचशा बायकांनी इथं हे गाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर जोगवा घेतला सर्वांनी. कोणी फुगडी खेळत होतं, तर कोणी काय करत होतं. इतकं छान वाटलं. तुम्हीही वैभवलक्ष्मी मातेचं दर्शन घ्या. मग म्हटलं स्वामी महाराजांचं दर्शन घ्यावं, निघायचं होतं घरी. तर मग स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मग आपल्या ज्या ह्या सेवेकरी मागे राहिल्या होत्या जेवणाच्या, ते समजलं की मग या जेवल्या नाही येत आणखीन. मग म्हटलं आपण सगळे खाल्लोय, इथे जेवलोय, तर म्हटलं यांना आपण वाढूया. जे काही इथल्या ताई त्या राहिल्या होत्या, ते दादा वगैरे राहिले होते, तर 2 पंक्ती अशा बसल्या. मग सर्वांना इथं जेवायला वाढलं. आणि त्यानंतर बघा दर्शन घेतलं. पाय निघत नव्हता पण निघालो. असा होता गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.